आलेल्या सर्व पत्रकारांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। उद्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा एल्गार हा नाशिकमधून आम्ही उचलतोय। 14 तारखेला एक दिवसाचं शिबिर होणार, तेव्हा महाराष्ट्रातल्या पक्षाचं धोरण, सध्याची राजकीय परिस्थिती आणि राजकारणामध्ये होणारे बदल यावर संघटनात्मक बांधणी आणि त्याच्यावर भविष्यकाळामध्ये कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याची दिशा ही ठरवली जाणार आहे। आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये 14 तारखेला होणाऱ्या शिबिरामध्ये राजकीय, आर्थिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनेक मुद्द्यांना या ठिकाणी चर्चा करणार आहे। अनेक मान्यवर त्या ठिकाणी विचारवंत आपली भूमिका या ठिकाणी आम्हाला सांगतील। एक दिवसाचं प्रशिक्षण शिबिर झाल्यानंतर 15 तारखेला महाराष्ट्रामधून ज्या शेतकऱ्यांच्यावर अवकाळी पावसामुळे संकट ओढवलेलं आहे, ओला दुष्काळ जाहीर करावा, सरकारने जाहीर केल्याप्रमाणे त्यांच्या जाहीरनाम्यातला कर्जमाफी करावी, अशा प्रकारचे वेगवेगळे आम्ही मुद्दे घेतोय। यात नवीन कामगार धोरण 12 तासाचं केल्यामुळे बेरोजगारी होणारी वाढ, त्याचबरोबर मालेगावचा असलेला लूमच्या मजुरांचा प्रश्न असेल, अशा अनेक विषयाला या ठिकाणी आम्ही मोर्चाद्वारे आपण आवाज हा मुख्यमंत्री आणि सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। आदरणीय पवारसाहेबांनी पक्षाचे सर्व नेते मंडळी या मोर्चामध्ये उपस्थित राहणार आहेत। हे करत असताना नाशिकच का निवडलं हा प्रश्नसुद्धा काही लोकांनी उपस्थित केला असेल, तर मी त्यांना सांगू इच्छितो की नाशिकला ज्यावेळेला मी अध्यक्ष म्हणून आलो त्यावेळेला याच सभागृहामध्ये अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते। त्यांनी कांदा असेल, द्राक्षाची नुकसानी असेल, द्राक्षाचा आयात निर्यात धोरण असेल, अनेक प्रश्नावर त्यांनी आवाज उठवण्याच्या संदर्भामधली सूचना पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला केल्यानंतर मी आदरणीय पवारसाहेबांची चर्चा केली, वरिष्ठ नेत्यांची चर्चा केली आणि महाराष्ट्रातला शेतकऱ्यांचा प्रश्न हा मागच्या विधिमंडळामध्ये ज्यावेळेला घेतला गेला नव्हता, तर जबरदस्त अशा प्रकारचा मोर्चा हा आपण महाराष्ट्रातून काढायचा आहे, तो नाशिकमधून काढण्याचा आहे। जिथं शेतकऱ्यांचं प्राबल्य आहे, शेतकरी इतिहास घडवतो, शेतकरी विकास करतो, त्या नाशिकमध्ये हा मोर्चा काढण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। नाही, आगामी निवडणुकीच्या संदर्भातून धोरण ठरवत असताना आम्ही ठरवलेलं आहे की मी जिल्हाध्यक्षांना आणि नेत्यांना त्या जिल्ह्यातल्या सूचना केलेल्या आहे। प्रथमतः आपण आपल्या स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचे। ही निर्णय घेत असताना महाविकास आघाडी म्हणून आजपासूनच चर्चेला सुरुवात करावी। ही चर्चा करत असताना फार विलंब होतो, शेवटच्या क्षणाला आम्ही आघाडीचे धोरण ठरवण्याला जातो आणि तोपर्यंत उमेदवार निश्चित आणि हा वेळ झाल्यामुळे त्या ठिकाणी काही अडचणी निर्माण होतात। त्यामुळे आम्ही निवडणुकीचे आरक्षण जाहीर झालेलं आहे। आता वार्डाचं, प्रभागाचं, त्याचबरोबर जिल्हा परिषद गटगणाचं आरक्षण जाहीर झालं की आम्ही लगेच निर्णयाला सुरुवात करणार आहोत। नाही, यामध्ये आम्ही असीम सरोदेंना बोलवलेलं होतं, अशोक वानखेडे आहेत, अनेक काही विचारवंत आहेत। सकाळपासून 10 वाजता झेंडावंदन होऊन हे सत्र सुरू होईल। या सत्रामध्ये प्रथम स्वागत झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे विचार पक्षाचे काही नेते आणि हे मांडतील। शेवटचा समारोप जो आहे तो आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून 6 वाजता त्या दरम्यान सुरू होईल, अशा प्रकारचं आम्ही नियोजन केलं आहे। त्याची पत्रिका आम्ही तुम्हाला देतो। पक्षाचे सगळे प्रमुख, सुप्रियाताई आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, त्यानंतर आशिष देशमुख, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, अनेक सगळे पक्षाचे जेवढे ज्येष्ठ नेते आहेत ते, आणि निवडक आम्ही प्रशिक्षणासाठी निवडक पदाधिकारी बोलवले आहे। त्यामध्ये तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर तर आम्ही कोणाला बोलवलं नाही, प्रांतिक, त्याचबरोबर नॅशनल लेवलचे आणि जिल्हा स्तरावरचे फक्त अध्यक्ष, एवढे 500-700 लोकांची फक्त आम्ही प्रशिक्षण त्या ठिकाणी शिबिर आम्ही घेतलेलं आहे। यातून एक तर असं आहे की सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये बराच बदल झालेला आहे।
आपण जर बघितलं तर पूर्वीच्या परिस्थितीमध्ये विचाराची विकासाची लढाई व्हायची, आता सिस्टीमची लढाई आहे. मी नेहमी सांगतो, आता सत्ताधाऱ्यांना निवडणुकीची भीती राहिलेली नाही. त्यांना माहिती आहे आपण कशाही पद्धतीने निवडून येतो. अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी, वेगवेगळ्या प्रकारची टॅक्टिक ते करतात. आता याला समोर जात असताना कार्यकर्त्यामध्ये आणि नेत्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा. त्याचबरोबर याला पर्याय म्हणून काय करावं, मग वोट चोरी असेल, EVM मशीनच्या बाबतीमध्ये शंका असेल, याच्याबद्दल काय करावं लागणार आहे, कशा प्रकारची काळजी घ्यावं लागणार आहे, याचंसुद्धा मार्गदर्शन होणार आहे. आणि आम्ही ठरवतोय हा मोर्चा झाल्यानंतर प्रत्येक आपल्या मतदार यादीची छाननी त्या नेत्यांनी, त्या पदाधिकाऱ्यांनी, जे लोक इच्छुक आहेत त्यांनी करावी. जिथे आपल्याला संशय वाटतो त्याच्या हरकती आत्ताच घेण्याच्या बाबतीमधल्या आम्ही सूचना करणार आहोत, जेणेकरून काही प्रमाणात निवडणुकीच्या प्रक्रियामधली जी काही फसवेगिरी होतोय, ज्याच्यावर शंका घेतली जाते, त्याला आळा घालण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही वर्षामध्ये या सरकारच्या माध्यमातून एकही लोकोपयोगी अशा प्रकारचे निर्णय झालेले नाही. निर्णय फक्त पॉलिसी मागचे डिसिजन आहेत. डेव्हलपमेंटच्या बाबतीमधला होतोय विकास, हा लोकांच्या ऐवजी हा विकास कॉन्ट्रॅक्टरांच्या अडचणी, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे प्रोजेक्ट करण्यासाठी होतोय. आमचं म्हणणं आहे की आता लोकांमध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू आहेच, परंतु वाढती बेरोजगारी, काल जर बघितलं असतं आपण तर या ठिकाणी या सरकारने या असलेल्या कामगारांना 8 तासाच्या ऐवजी 12 तास ड्युटी दिलेली आहे. यामुळे बेरोजगारी 100% वाढणार आहे. निम्म्या पगारामध्ये जर कारखानदारांना तोच माणूस 12 तास वाढवण्यासाठी कायद्याने मिळाला तर 8 तासाची जी वॅकन्सी आहे ती जाणार आहे. आपण बघितलं असेल काल पोलिसांच्या वयाची अट शिथिल झाल्याबरोबर भरती करा म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये उठवतोय. आम्ही राज्यामध्ये सरकारी भरतीच्या संदर्भामध्ये आणि बेरोजगारीच्या संदर्भामध्ये पुढचा आवाज उठवणार आहे. असे काही विषय आहेत जे जनतेच्या जनभावनेतून आहे. जाती धर्माच्या पेक्षा आम्ही आता लोकांच्याकडे हे मागणी करणार आहोत की आता विचार करा, सरकार जाती धर्माची तेढ निर्माण करून स्वतःची सत्ता घेत आहे. आम्ही विकासाला प्राधान्य देऊन लोकांची जागृती करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यात आत्तापर्यंतच्या सर्व काल पण बघितलं असेल आम्ही या जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी मिळून महाविकास आघाडीने मिळून आंदोलन केलं. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आंदोलन झालं. आता तुम्हाला मी सांगू इच्छितो, सध्या आमच्या मताच्या विभाजनीचा कुठल्याही विरोधकांना फायदा होऊ नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. राहिला प्रश्न शिवसेना आणि मनसेच्या युतीचा, ज्यावेळेला त्यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल त्यावेळेला महाविकास आघाडी म्हणून आदरणीय पवारसाहेब असतील, आम्ही सगळे बसून या संदर्भातला निर्णय घेऊ. त्यावेळेला निर्णय घेण्याच्या संदर्भातली जी परिस्थिती आहे तो बघून आम्ही निर्णय घेऊ. नाही, आता असं आहे की अनुकूलता जोपर्यंत त्यांचं जाहीर होत नाही तोपर्यंत मी अनुकूलता दाखवणं कसं गरजेचं आहे. अजून त्यांची युती जाहीर झाली पाहिजे, आघाडी जाहीर झाली पाहिजे. की ज्यावेळेला आघाडी जाहीर होईल त्यावेळेला आपण निश्चितपणाने त्याचा तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला खुलासा करून म्हटलं करू. रिसर्च भेटीगाठी मोर्चे वगैरे करतो, आम्ही पण मोर्चा काढणार आहे. ज्यावेळेला पुढे आम्ही संयुक्तपणाने आंदोलन पण करणार आहोत. रिसर्च त्यांची आघाडी युती ज्यावेळेला जाहीर होईल त्यावेळेला 100% आम्ही बसून त्याचा निर्णय घेऊ. नाही, खडसे साहेब नेते आहेत, त्यांना कुठेही डावलण्याचा प्रयत्न होत नाही. त्यांच्या कन्या या आमच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष आहेत.
खडसे साहेबांचे ज्येष्ठ नेते आहेत. परवाच्या दिवशी मी जळगावला होतो तेव्हा खडसे साहेब होते आणि त्यामुळे ते 100% पक्षाबरोबर आणि पक्षांच्या बरोबर विचाराचे आहेत. तब्येत आहे त्यांची, त्याची काळजी घेऊन आम्ही त्याच्याप्रमाणे ते पक्षाची प्रामाणिकपणाने काम करत आहे. उद्या येणार असं आहे की आरक्षणाची सरकारच गोंधळलेलं आहे. सरकारमध्येच एक वाक्यता नाही. आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की आरक्षणाच्या संदर्भामधली भूमिका घेताना जर आम्हाला सुद्धा विचारात घेतलं तर आम्ही येऊ, परंतु आमच्या श्रेयवादापेक्षा सरकारमध्ये श्रेयवाद फार वाढला होता, जेणेकरून यावेळेला कोणत्याही मित्रपक्षाला जे मागच्या वेळेला मराठा आरक्षणामध्ये पुढे होते त्या आपल्या मित्रांना सुद्धा त्यांनी बाजूला ठेवलं आणि भाजपनीच हा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न केला अशी चर्चा आहे. कारण मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, आता बंजारा आरक्षण आलं, आता आदिवासी आरक्षण आलेलं आहे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या आरक्षणाची मागणी वाढायला लागलेली आहे. राजकारणामध्ये सत्ता मिळवण्यासाठी जाती ते किंवा जातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा वाद फार काळ चालत नसतो, तो कदाचित कधी कधी अंगावर पण येतो. आता सरकारची कसोटी आहे की कोणाकोणाला त्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या बाबतीमधली भूमिका त्यांना स्पष्ट करावी लागेल. त्यामध्ये आज सरकारमधलेच मंत्री या आरक्षणाच्या संदर्भामध्ये विरोध दाखवत असतील आणि बाहेर मुख्यमंत्री असो आणि सगळे मंत्री सांगतील की आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू, निर्णय घेताना ते बरोबर होते. म्हणून माझी आता विनंती आहे की सामान्य लोकांमध्ये हा वाद निर्माण करण्यापेक्षा आता राज्य सरकारने स्वतःची भूमिका पहिली स्पष्ट करणं गरजेचं आहे. ती भूमिका स्पष्ट केली. आम्ही पहिल्या पण सांगत होतो कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आपण तो निर्णय घ्यावा, तो केंद्राने घेतला तर टिकेल. आजच हायकोर्टाने मला वाटतं सांगितलेलं आहे की नक्की कोणतं आरक्षण तुम्ही देणार आहे याचा खुलासा करणं गरजेचं आहे. मला वाटतं की तात्पुरती डागडुजी करण्यापेक्षा कायमचा तोडगा कसा निघू शकतो याच्यावर भर देणं गरजेचं आहे. नाहीतर समाजामध्ये यांच्या राजकारणासाठी वाढलेली दरी ही अडचणीचा ठरू शकते असं माझं मत आहे. त्यांनी जो आरक्षणाचा GR काढलेला तो हैदराबाद गॅझेटचा काढलेला आहे. जे कुणबी नोंदी ज्याच्या आहेत, ज्यांचं त्यामध्ये कुणबी किंवा ओबीसीमध्ये नाव येऊ शकतं एवढ्यांनाच आरक्षण दिलं जाईल अशा प्रकारचा तो GR आहे असं मुख्यमंत्री आणि सरकारचे मंत्री म्हणत आहेत. याच्यावर मराठा आरक्षण करणारे समन्वयक किंवा जरांगे पाटील खुश असतील तर त्यांनी त्याचा खुलासा करावा. या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो आता स्पष्टीकरण येतं आहे ते संभ्रमावस्थेतला आहे. त्याचा खुलासा ज्यावेळेला योग्य पद्धतीने होईल त्यावेळेला आम्हाला सत्य परिस्थिती माहिती पडेल. ती सत्य परिस्थिती माहिती पडल्यानंतर मग सरकारचा दावा खोटा आहे का खरा आहे आम्ही सांगू. काय बोलले? मला हे कळत नाही की महाविकास आघाडीकडून प्रत्येक मागच्या वेळेला सुद्धा आरक्षणाबाबतीत शरद पवारांनी काहीतरी सांगावं म्हणून बोलण्यात गेलं होतं. आता विरोधी पक्षाची भूमिका स्पष्ट करावी. आम्ही काय सत्तेत नाही ना, सत्तेत जे आहेत त्यांनी पहिली भूमिका स्पष्ट करावी. आमच्या भूमिकेचा घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न का होतोय मला कळत नाही. म्हणजे तुम्ही आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून कशाला चालवताय? स्वतः सत्तेमध्ये आहात, जर पटत नसेल तर सत्तेच्या बाहेर गेलं पाहिजे आणि विरोधात असेल तर भूमिका घ्या, मग आम्ही आमची भूमिका सांगू. हे आता सरकारने जे जाहीर केलेलं आहे त्याच्यावर जे काय आता कोर्टामध्ये गेलेलं आहे, कोर्टाने सुद्धा हेच स्पष्टीकरण विचारलेलं आहे की नक्की कुठलं आरक्षण कोणाला पाहिजे. आता कोर्टामधले हे प्रकरण असल्यामुळे राज्य सरकारची आणि मागणी करणाऱ्यांची भूमिका काय याला महत्त्व येणार आहे. त्या आरक्षणापैकी कुठलं आरक्षण पाहिजे. आता मराठा आरक्षणामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे गट पडलेले आहेत, त्यांनी सुद्धा शंका उपस्थित केलेला आहे. आता नक्की आरक्षण कुठलं फायद्याचं आहे हे ज्यावेळेला खुलासा होईल त्यावेळेला त्याच्यावर चर्चा करू आम्ही.
आता असा विषय आहे की दुर्दैव आहे की आरक्षणावर आत्महत्या होणं दुर्दैव आहे. खरं या संदर्भातून कोणी आरक्षणाच्या संदर्भातून आत्महत्या होऊ नये अशी माझी कळकळीची विनंती आहे. माझं दुःख एवढंच आहे, जो धोका मी मागच्या वेळेला सांगत होतो, राज्यकर्त्यांच्या आणि राजकारणी मंडळींचा आरक्षणाचा खेळ होतो, सत्तेच्या समीकरणात त्यांचा खेळ होतो, पण नाहक याच्यामध्ये गरीब भरडला जातो आणि आपला जीव गमावतो. आता आपण सांगितल्यानंतर आदिवासीमध्ये बंजारा समाज, आदिवासीमध्ये त्याचप्रमाणे धनगर समाजाला आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी आहे. आत्ताच मला वाटतं त्यांच्या मित्रपक्षाच्या एका आमदाराने, आमशा पाडवीने विरोध केलेला आहे की आदिवासीमध्ये कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचा समाविष्ट झाला तर आम्ही त्याला विरोध करून सरकारमधून बाहेर पडू, आम्ही पाठिंबा काढू असं सांगितलं गेलेलं आहे. आम्ही तेच सांगतोय की आज सरकारच्या वतीने याच्या बाबतीमध्ये स्पष्ट खुलासा करणं गरजेचं आहे. का सरकार चालढकल करतं आहे हे कळत नाही. यातून लोकांमध्ये वाद निर्माण होतोय. राज्य सरकारची भूमिका ही विरोधी पक्षाची भूमिका नाही. विरोधी पक्षांनी काय भूमिका दिली, काय सरकार अंमलबजावणी करणार आहे का? राज्य सरकारची भूमिका आहे ती राज्य सरकारने, मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने सहकार्याने या ठिकाणी हे स्पष्ट करावं. तेच स्पष्ट केल्याशिवाय चित्र महाराष्ट्राचं या ठिकाणी खुलासा होऊन स्पष्ट होणार नाही. मी बोललो त्याचा खुलासा केला. एक तर मला सांगावंसं वाटतं की भारत पाकिस्तानमधला पहलगामचा हल्ला झाल्यानंतर जे काही तणाव झालेला होता, ज्यामध्ये त्यांच्यात अंतर पडलं होतं, ज्यामध्ये आपण प्रत्युत्तर म्हणून सिंदूर ऑपरेशन केलेलं आहे, हे ताजं असताना, अनेक लोक निष्पाप बळी पडलेले असताना, ज्या देशाने, ज्या पंतप्रधानाने, ज्या सरकारने सांगितलं की आम्ही बदला घेतला, तेच सरकार आता त्या असलेल्या पाकिस्तानबरोबर खेळण्यासाठी का परवानगी देत आहे? लोकांच्या भावना ताज्या आहेत. देशप्रेम म्हटल्यानंतर लोक कुठेही तडजोड करत नाही. असं असताना मग हा खेळ करण्याचा हट्ट का केला जातो? जेव्हा सत्तेत नव्हते तेव्हा भारत पाकिस्तानचा सामना होऊन देणार न सांगणारे आता सत्तेत आल्यानंतर ह्या सामन्यासंदर्भात एकही शब्द बोलत नाही. हे दुर्दैव आहे. पब्लिक आहे, जनता आहे, भारताची स्वाभिमान आहे, सगळं ओळखते. त्यांना माहिती आहे की ह्या ठिकाणी आता फक्त बिझनेस पॉलिसीचं राष्ट्र आणि देश आणि राज्य चाललेलं आहे. त्यामुळे यावर आमचा 100% या असलेल्या विषयाला विरोध आहे. फार लवकर दौरा चालला आहे त्यांचा. एवढ्या उशिरा दौरा करण्या अगोदर पहिलंच झाला असता दौरा तर मी काय एवढा मोठा राष्ट्रीय नेता नाही, परंतु सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती की मणिपूरमध्ये ज्या प्रकारे ह्या घटना घडल्या त्यामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी तिथे लगेच जाऊन तिथं मार्ग काढणं गरजेचं होतं. जनतेची अपेक्षा तिथं होती, परंतु ते गेले नाहीत. आता जात असतील तर माझ्या निश्चितपणाने त्यांना शुभेच्छा आहेत. असं आहे की मागच्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीने या सरकारच्या कामगिरीतून यावर 10.5 लाख कोटीच्या वरती कर्ज झालेलं आहे. आपण जर माहिती घेतली तर लोकांच्या, शेतकऱ्यांच्या, लोकांच्या विकासापेक्षा इथे कॉन्ट्रॅक्टरचा आणि बाकीच्यांचा विकास करण्याच्या योजना आणल्या गेल्या आहेत. यावर आज मुख्यमंत्री असेल, सरकारमधल्या सगळ्याच खात्यामध्ये त्यांचा हस्तक्षेप आहे. नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात अशी चर्चा आहे, परंतु आता स्वतंत्रपणाने प्रत्येक मंत्र्यांना काम करण्याची मुभा या सरकारमध्ये नाही. आता एकटं कंट्रोल मुख्यमंत्री करताय. ही सत्य परिस्थिती असल्यामुळे नगर विकास खात्यामध्ये आणि सगळ्यामध्ये काम करायला कुठली मोकळीक नसल्यामुळे अनेक मंत्री नाराज आहेत. खरं वोट चोरीच्या संदर्भामध्ये आपण जर राहुल गांधींनी जे आंदोलन केलं होतं, देशाच्या 300 खासदारांनी या ठिकाणी लाँग मार्च काढला होता.
जर कोणी शंका घेतली असेल विरोधी पक्षापासून जनतेने, तर त्याचं निरसन करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे. दुर्दैवाने निवडणूक आयोग कुठल्याही परिस्थितीमध्ये एकतर्फी वागते अशा प्रकारची भावना ही विरोधी पक्ष आणि जनतेमध्ये होते आहे. आता वोट चोरीच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने निवडणूक आल्या की वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी, वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅनिंग केले जातात. बिहार असेल, पश्चिम बंगालमध्ये असेल, आता मतदाराची फेर तपासणी करण्याचं काम होतं आहे. माझं मागेही आपल्याला म्हणणं होतं, मग निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा सातत्याने उल्लेख होतो आहे, त्या महाराष्ट्राच्या असलेल्या मतदार यादीची फेर सर्वेक्षण करावं. पण ते निवडणूक आयोगाने करत असताना त्यामध्ये विरोधी पक्षाची एक कमिटी करावी आणि त्यांच्या नियंत्रणाखाली जर केलं तर सत्य बाहेर येईल. आम्ही कोर्टात गेलेलो आहोत, आम्ही कोर्टामध्ये न्याय मागितलेला आहे आणि त्या असलेल्या ह्याच्यामध्ये सुद्धा आता आपण बघितलं असेल, आता व्हीव्हीपॅट बंद करण्याचा निर्णयसुद्धा राज्य सरकार घेत आहे. यामध्ये 100% निवडणुकीच्या असलेल्या प्रक्रियेवर 100% शंका आहे आणि मग आपलं कशा प्रकारे चुकीचं नाही हे दाखवण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. आमचं म्हणणं एकदा या बाबतीत दूध का दूध पाणी का पाणी होणं गरजेचं आहे, ते लवकरच व्हावं अशी आमची इच्छा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.